बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्यासाठी तयार विशाल गोखले यांच्या वकिलांची धर्मादाय आयुक्तांना ही माहिती। जैन बोर्डिंगचे ट्रस्टी सुद्धा या व्यवहारातून माघार घेण्याची शक्यता आहे। तर जैन बोर्डिंगमुळे जो वाद सुरू झाला होता आणि जैन आक्रमक झाले होते, मुरलीधर मोहोळ यांना जाब विचारण्यात आला होता, त्याच प्रकरणी आता या व्यवहारातून ट्रस्टीही माघार घेण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या माझ्याशी जोडले गेलेले आहे। रोहन, आपण पाहिलंय या जैन बोर्डिंगचा वाद हा उफाळला होता, मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न विचारण्यात आले होते, त्यामुळे आता हा करार तर रद्द होण्याची घोषणा झालीच आहे, मात्र ट्रस्टी सुद्धा माघार घेण्याची शक्यता आहे। प्रणिता, अगदी बरोबर आहे। खरं तर साधारणतः तास दीड तासापासून ह्या सगळी सुनावणी जी आहे ती धर्मादाय आयुक्तांसमोर सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सुनावणीमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, कारण का 1 तारखेपासून मोठं आंदोलन जे आहे या सगळ्या संदर्भामध्ये पुण्यामध्ये जैन मुनी करणार होते। त्यामुळे गोखले बिल्डरनी जरी अशा पद्धतीने मेल करून हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो रद्द करायचा ठरवला असला तरी नेमकी ट्रस्टची भूमिका काय आहे हे आज समजणार होतं आणि ट्रस्टने देखील हा संपूर्ण व्यवहारातून आम्ही बाहेर पडण्यास तयार आहोत अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सुनावणीच्या दरम्यान घेतलेली पाहायला मिळते। गोखले बिल्डर्स यांच्या वकिलांकडून देखील हा व्यवहार जो आहे तो आम्ही रद्द करण्याच्या भूमिकेमध्ये असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता धर्मादाय आयुक्तांसमोर जी सुनावणी होते त्या सुनावणीमध्ये नेमकं हा व्यवहार रद्द कशा पद्धतीने केला जाईल, हा रद्द करताना ज्या काही एक अमाऊंटची जी आहे ती देवाणघेवाण झालेली होती तर ती अमाऊंट कशा पद्धतीने त्यांना पुरात दिली जाईल आणि हा व्यवहार करताना काही मुद्रांक शुल्क जे आहे ते भरावं लागणार आहे ते नेमकं कशा पद्धतीने भरलं जाईल आणि हा व्यवहार पुन्हा रद्द करून जैन बोर्डिंगच्या नावाने ती जमीन जी आहे ती करावी अशा प्रकारची मागणी देखील जैन मुनींकडून जी आहे ती केलेली होती। त्यामुळे अशा प्रकारे कोर्टात देखील आयुक्तांसमोर धर्मादाय आयुक्तांसमोर देखील या सगळ्यांच्या प्रतिनिधींनी जी आहे ती मांडलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमका हा व्यवहार रद्द झाल्यानंतर या जागेवरती कोणाचं नाव लागणार आहे की एच.एन.डी बोर्डिंगच्या माध्यमातून आणखी काही मागणी जी आहे ती केली जाते का, हे सगळे निर्णय जे आहेत ते होताना पाहायला मिळणार आहेत। तर जी सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने 31 तारीख देखील जी आहे ती पुढील सुनावणीसाठी धर्मादाय आयुक्तांकडून दिलेली पाहायला मिळते। 31 तारखेला पुढील सुनावणी पार पडणार आहे। आता या सगळ्या घडामोडीमध्ये नेमकं काय घडलं, या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं अगदीच रोहन, त्यामुळे आता यानंतर या प्रकरणात काय नवीन वळण मिळतं आणि काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या संदर्भात तुमच्याकडून अधिक अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।